महोदय, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी माझी स्मृतीला उजाळा दिला याबद्दल त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो। अध्यक्ष महोदय, 17 साली जे टेंडर निघालं, निवडणूक झाल्यावर सरकार आल्यावर 8 दिवसात हा प्रस्ताव 8 किंवा 10 दिवसात प्रस्ताव आला की उरलेल्यांना द्यायचं, एक्सटेन्शन करायला पाहिजे। ते एक्सटेन्शन केलं। मी माझ्या काळात टेंडर काढलं आणि नव्या कुणाला जॉब दिला अशी परिस्थिती नाही। त्यामुळे सभागृहात काय आम्ही भाषण करतो तेव्हा 10-12 जण हजर असतात, त्यामुळे सगळ्यांना बॅकग्राऊंड माहीत नसते। मी मागणी केलेली होती की त्या कामगार मंडळ हा एक विषय, की कामगार मंडळाचं नावच घेतलेलं नव्हतं। मी आपल्याकडे अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडे फॅशन झालेली आहे, मार्केटिंग फेडरेशन, NCCF, कंझ्युमर फेडरेशन, नॅफको, केंद्रीय भांडार यांना आपण कामं देतो आणि त्या कामाच्या क्वालिटीवर कंट्रोल कुणाचाच नसतो। ती कामं वाटायचं काम करतात, 2% 3% ते कमिशन घेतात आणि आवाच्या सवा पैसे बनवण्याचं काम होतं। मी माझ्या भाषणात एवढंच ऑब्जेक्शन घेतलेलं की टेंडर करण्याची पद्धत जरा बदला। आपण CVCचा गाईडलाईन म्हटला, आपण सभागृहात नव्हता, पण CVCच्या गाईडलाईन काय, 800 कोटी टर्नओव्हर आहे, 5 राज्यात त्याने वाटप केलं पाहिजे, 5 वर्ष सलग त्याने वाटप केलं पाहिजे, मग तो सगळं करून महाराष्ट्रातच त्याचं ऑफिस असलं पाहिजे। हे जे आपण चाळणी अध्यक्ष महोदय लावली जाते, ती माझी म्हणणं की महाराष्ट्रात कॉम्पिटिशन होऊ दे, आपल्याला 5 आणि 6 हजारचा माल 2000 आणि 3000ला मिळेल। मी माझ्या आधी मला वाटतं संभाजी निलंगेकर त्या खात्याचे मंत्री होते, त्यांच्या 17 साली हे टेंडर काढून ही नवी प्रथा महाराष्ट्रात सुरू केली। निवडणूक झाल्यावर 10 दिवसात आलेले याला मी एक्सटेन्शन दिलं आणि मी फुंडकरांच्यावर आरोप केलेला नाही, त्यांच्या वडिलांचे माझे फार चांगले संबंध होते आणि तुम्ही त्यांना माझ्यावर राग येईल असं तुम्ही विधान केलं, त्यामुळे मी म्हटलं माझा काय तसा उद्देश नव्हता आणि तुमच्यावरही मी आरोप नाही केला। मी आपल्याला कुणाच्या पगारासाठी सरकारने काम करू नये ह्याची विनंती करतोय। मी तुमच्या त्या माणसाचं अजून नाव घेतलेलं नाही, मी कुणाचं नाव घेतलेलं नाही आणि अनेक प्रकाश असे आपण बघितलेले आहेत, त्यामुळे प्रश्न तो नाही आहे। माझा मुद्दा एवढाच आहे की त्या संस्थेचे, ते कामगार मंडळाचे जे CEO आहेत मुख्यमंत्री महोदय, त्यांना 3 वर्षापेक्षा एक्सटेन्शन नाही अशी प्रोव्हिजन नाही। संपू दे ना आता, काय तुम्हालाच घाई आहे, त्यांना घाई नाही, तुम्ही का घाई करताय? 3 वर्षाच्या मला सांभाळायला लागतो ना, म्हणून 3 वर्षाची मुदतीनंतर एक्सटेन्शन देता येत नाही। तो माणूस वर्षोनवर्ष तिथं काम करतोय आणि म्हणून माझं त्याच्याशी वैर नाहीये, पण माझी आपणाला विनंती आहे की तिथल्या यंत्रणा बदलाव्यात आणि 30 सवय आणि ठराविकच 3 लोक महाराष्ट्र वाटून घेतात। आपण कसं तुमचं आघाडीत, तुमचं युतीने 3 पक्षाने महाराष्ट्रात जागा वाटून घेतल्यात, तसे त्यांनी रिजन वाटून घेतलेले आहेत। मला तुम्ही खाजगीत वेळ द्या, तुम्हाला मी साधारण हिशेब सांगतो काय परिस्थिती महाराष्ट्रातली आहे। मला वाटतं की तुमची प्रतिमा आणि फुंडकर तर बिचारे इतके इनोसेंट आणि नवीन मंत्री आहेत की तुमच्या दोघांची प्रतिमा खराब होऊ नये आणि महाराष्ट्रात कॉम्पिटिशन व्हावी एवढीच माझी विनंती होती। ठीक आहे, चला। सन्माननीय